हॅलो, नमस्कार मित्रांनो. दिस इज सूरज वानखडे अँड वेलकम टू माय चॅनल स्मार्ट वर्क विथ सूरज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट अफेअर 2026 मधील अतिशय इम्पॉर्टंट एमसीक्यू आपण करणार आहोत, जे तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. तर चला सुरू करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला. तर भारताचे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सुरत. त्यानंतर यामध्ये आपण क्वेश्चनवर जास्त डिस्कशन न करता फास्टली जास्तीत जास्त क्वेश्चन कसे आपण करता येऊ याकडे लक्ष देणार आहोत. त्यानंतरचा आपला दुसरा क्वेश्चन आहे, भारताचे पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन ए आहे ग्रेटर नोएडा, UP मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर CBAM म्हणून ओळखला जाणारा स्टील आणि अल्युमिनियम वरील जगातील पहिला कार्बन कर कोणत्या देशाने लागू केलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, युरोपियन युनियन मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्त्रासाठी भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इस्रायल सोबत करार केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचे पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित रेनबो ट्राउट फार्म कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन सी आहे हैदराबादमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, 2026 मध्ये जलीकोट्टू महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, तमिळनाडूमध्ये. जलीकोट्टू हा कुठला खेळ आहे? तर तो आहे तमिळनाडूमधला. त्यानंतरचा क्वेश्चन, तर शब्दोत्सव साहित्यिक महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, जगातील पहिले बहुराष्ट्रीय IIT बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जागतिक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे किंवा कोणी करण्यात आलेला आहे, कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे? तर तो आहे IIT मद्रासद्वारे. त्यानंतरचा क्वेश्चन, दृष्टिहीन लोकांकरिता पहिले ब्रेल ग्रंथालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, तर RK श्री रामकुमार कोणत्या वाद्याशी संबंधित आहे आणि त्यांना 2026 मध्ये संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं? तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन बी आहे व्हायोलिन. त्यानंतरचा क्वेश्चन, बेंगळुरू येथे आयोजित 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कर्नाटकने. त्यानंतरचा क्वेश्चन, रस्ते बांधकामासाठी व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमेन तयार करण्यासाठी जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो आहे भारत. इथे थोडं फोकस करून घ्यायचा, क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठी विद्युतकृत रेल्वे प्रणाली कोणत्या देशाने बनवलेली आहे? तर ती आहे किंवा कोणी बनवलेली आहे? तर ती आहे इंडियन रेल्वेने बनवलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे हरियाणाने. त्यानंतरचा क्वेश्चन, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय तरणभूमी आणि पशुपालन वर्ष कोणत्या वर्षासाठी किंवा कोणत्या वर्षाला घोषित केलेले आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 2026 ला. त्यानंतरचा क्वेश्चन, नाट्य कलानिधी निधी पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, उर्मिला सत्यनारायणला. कोणता पुरस्कार? तर नाट्य कलानिधी पुरस्कार 2025. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचे पहिले पूर्णपणे कागदरहित जिल्हा रुग्णालय म्हणजेच भारताचा पहिला कम्प्लिटली पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर ते आहे केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, तर विल फॉर पीस 2026 ही जी मिलिटरी एक्सरसाइज आहे ती खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी,
दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडी याचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डी के बालसुब्रमण्यम. त्यानंतरचा क्वेश्चन, इडटेक स्टार्टअप पॉलिसी सुरू करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, तामिळनाडू. त्यानंतरचा क्वेश्चन, नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, पुरी. तर हे पुरी कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतरचा क्वेश्चन, अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, थंताई पेरियार. आणि हे थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतरचा क्वेश्चन, IIT कानपूर येथे लॉन्च करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या पायांनी चालणाऱ्या मोबाईल मॅनिप्युलेटरचे नाव काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, स्कॉर्प. त्यानंतरचा क्वेश्चन, मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे, येण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, रेवती मोहिते डेरे. त्यानंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, जुबर जलास. त्यानंतरचा क्वेश्चन, अरालाम कोणत्या राज्यात पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा म्हणजेच फर्स्ट बायो हॅप्पी डिस्ट्रिक्ट कोणते आहे? त्याचे नाव आहे की पायन्योर. हा कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हाट्टी जमातीद्वारे साजरा केला जाणारा बोदा किंवा त्याला आपण बोडा सुद्धा म्हणू शकतो जो उत्सव आहे तो कोणत्या राज्यात ऑर्गनाईज केलेला आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, खेलो इंडिया बीच गेम 2026 मध्ये प्रथम स्थान कोणत्या राज्याने मिळवलेले आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कर्नाटक. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणी सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, त्रिपुरा ग्रामीण बँकद्वारे. त्यानंतरचा क्वेश्चन, तर दुर्मिळ सामुराई कला सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहे? म्हणजेच इंडियाज फर्स्ट टू रिसीव्ह अ रेअर समरी आर्ट ऑनर कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पवन कल्याण यांना. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताची पहिली क्रोनिक किडनी डिजीज रजिस्ट्री कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ओडिशामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, मकर विल्लक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो किंवा आलेला आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, जी ITBP आहे याचे जे महासंचालक आहे किंवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, शत्रुजित सिंह कपूर. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचा पहिला सॉवरिंग AI पार्क म्हणजे सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, 2026चा पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टोबी केअर्स. त्यानंतरचा क्वेश्चन, अलीकडेच GI टॅग मिळालेल्या कोंडूरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तो आहे आंध्र प्रदेशशी. त्यानंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणाची जे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच BSF चे जे महासंचालक पद आहे ते कोणी भूषवलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, प्रवीण कुमार यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया
प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे किंवा केला जाणार आहे, तर तो आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, 2026 मध्ये आयोजित जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून कोणत्या विमान कंपनीला घोषित करण्यात आलेले आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एतिहाद एअरवे. त्यानंतरचा क्वेश्चन, CIMFR ने भारताचे पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू केलेले आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कोचीमध्ये सुरू केलेले आहे. तर इंडियाज फर्स्ट हायड्रोजन कॉम्प्रेसर सेफ्टी असेसमेंट. त्यानंतरचा क्वेश्चन, अलीकडेच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, विदर्भाने. त्यानंतरचा क्वेश्चन, 2026 मध्ये इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे किंवा केले होते, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑपरेशन स्वदेश. त्यानंतरचा क्वेश्चन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची जी 2026 ची परिषद झाली आहे ती कुठे सुरू झाली होती, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दावोसमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचा पहिला खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे, तर तो आहे अंदमान सी मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय रेल्वेने खालीलपैकी कोणाला आपला सर्वोच्च पुरस्कार सन्मानित केलेला आहे, तो आहे चंदन सिन्हा यांना. त्यानंतरचा क्वेश्चन, 79वी जी संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा झाली होती ती कुठे करण्यात आली होती, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, आसाममध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी उभारण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने संयुक्त अरब अमिरात सोबत भागीदारी केलेली आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, तेलंगणाने. त्यानंतरचा क्वेश्चन, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणते रँक मिळालेली आहे किंवा कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 6वा. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताची पहिली एकात्मिक खाजगी उपक्रम निर्मित युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे, तर ती आहे गुजरातमध्ये. याचबरोबर आपले इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे या पार्टमध्ये जे संपलेले आहे. त्यानंतर आपण आणखीन एक दोन व्हिडिओ तयार करू ज्यामध्ये तुमचं लगभग संपूर्ण करंट अफेअर, इम्पॉर्टंट करंट अफेअर कम्प्लीट होऊन जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला याची PDF सुद्धा मिळून जाईल. धन्यवाद.